एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्याची पर्सनॅलिटी त्याच्या केसांवरूनच जज केली जाते. जेवढी दाट, घनदाट, त्याचबरोबर काळी, लांब केस असतील तर तो व्यक्ती खूप आकर्षक दिसतो असं प्रत्येकाला वाटतं, पण ते खरंच आहे. पण आता हे लांब, घनदाट केस करणं हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त काही आपल्याला बदल करावे लागणार आहेत, ज्यामुळे आपलं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मग तो कोणता नुस्खा मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या अखेरपर्यंत माझ्याबरोबर राहावं लागणार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आता बघा, आपण सर्वप्रथम इथे घेणार आहे मेथीदाणे. मेथीदाणे आता त्याचा वापर कसा करायचा ते बघूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे एक डिश घ्यायची आहे, नाहीतर छोटंसं पातेलं घ्या. त्यामध्ये 1 ग्लास पाण्याचा घ्यायचा आहे. इथे मी पिण्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे, कारण त्याची pH लेवल मेंटेन असते. खारं पाणी अजिबात वापरू नका. आता ह्या पाण्यामध्ये 1 चमचा मेथीदाणा घालायचा आहे. हे जे मेथी आहे प्रोटीनचं एकमात्र नॅचरल स्रोत आहे, जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असतं. आता नंतर इथे आपण वापर करणार आहे लवंगचा. लवंग दिसण्यामध्ये खूप छोटंसं असा हा एक गरम मसाला आहे. जसा हा आपल्या जेवणाची चव वाढवतो, तसंच हे आपल्या केसांना, त्यांच्या मुळांना दाट करण्यासाठी आणि ज्यांची केस खूप रफ अँड ड्राय आहेत त्यांच्या केसांना शाईन आणण्यासाठी हे खूप महत्त्वाची भूमिका करतो. आता बघा, इथे आपण जे लवंग घेत आहे त्याच्यावर छोटंसं फूल असेल तेच लवंग इथं आपल्याला वापरात घ्यायचं आहे. 4 लवंग इथे मी वापरात घेत आहे. आता हे जे लवंग आपण घेतलेले आहे ते मेथी ज्या पाण्यात घातलेली होती त्या पाण्यातच आपल्याला लवंग घालायचं आहे. आता ह्या पाण्याचा आपल्याला वापर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्यापूर्वी ह्यामध्ये आणखी एक असा पदार्थ आपण घालणार आहे, ज्यामुळे ह्या पाण्याचा जे पण गुणधर्म आहे तो डबल होईल. चला मग आता नेक्स्ट स्टेपसाठी आपण किचनमध्ये आलेलो आहे. गॅसचा फ्लेम ऑन करायचा आणि ज्या पाण्यामध्ये आपण मेथीदाणे लवंग घातलेलं होतं ते पाण्याचं भांडं गॅसवर ठेवायचं आणि आता त्या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे. पाणी जेव्हा हे गरम होईल, मग छान जेव्हा ते उकळेल, मग ह्यामध्ये जे मेथी आणि लवंग आहे ते शिजले जाणार आणि त्याच्यातले जे पण चांगली क्वालिटी आहे, त्याच्यातली जे प्रॉपर्टीज आहे ते ह्या पाण्यामध्ये मिक्स होतील. त्यामुळे हे पाणी खूपच फायदेशीर ठरणार आहे. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ह्यामध्ये आपल्याला आणखी एक पदार्थ घालायचा आहे, ज्यामुळे आपल्या केस खूपच घनदाट होणार आहे. तर तो पदार्थ कोणता आहे चला ते पण बघूया. त्यापूर्वी आता गॅसचा फ्लेम थोडा स्लो करायचा आहे, कारण हे जे मेथी आणि लवंग आहे शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त घेतात. चला मग आता तो पदार्थ कोणता आहे ते आहे कांदा. कांदा ह्यामध्ये सल्फर नावाचा एक घटक भरपूर प्रमाणात मिळतो आणि जो सल्फर आहे ना तो आपल्या केसांच्या मुळांना घनदाट आणि मजबूत करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. म्हणून आपण इथे कांद्याचा वापर केलेला आहे. इथे मी अर्धा कांदाच घेतलेला आहे. आता हे कांदा आपल्याला स्वच्छ त्याच्यावरची साल काढून आणि इथं कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. आता ह्या बारीक कट केलेल्या कांद्यामुळे आपण हे जेव्हा टोनर तयार करणार आहे त्यामुळे आपल्याला सल्फर ह्या घटकाचा चांगलाच प्रमाणे मदत होणार आहे. त्यामुळे आपल्या केसांची वाढ चांगली होणार, केस रिग्रोथ पण चांगली होणार आहे. चला आता हा जो कांदा कट करून घेतलेला आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे. आता हे जे आपण पदार्थ घेतले आहेत ना मैत्रिणींनो, हे आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात. पण कसं आहे ना, कोणत्या वस्तूचा कसा उपयोग आणि वापर आहे ह्याची आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण असल्या महत्त्वपूर्ण बाबींपासून, महत्त्वपूर्ण नॉलेजपासून वंचित राहतो. पण आज हा तुम्ही जर व्हिडिओ इथेपर्यंत येऊन बघितला असेल तर माझ्या प्रिय सखींनो नम्र विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता बघा, गॅसचा फ्लेम बंद करायचा. 10 मिनटं मिनिमम झालेली आहेत. आपण ह्या पाण्याला छानपैकी उकळून घेतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे थंड झाल्यानंतर आता ह्याला एका बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे एक छोटीशी वाटी लागणार आहे. वाटीवरती एक गाळण ठेवायचं आणि आपण हे जे टोनर बनवून घेतलेलं आहे ना ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, कारण इथे आपल्याला फक्त ह्या पाण्याचा वापर होणार आहे. आता हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे त्याचा वापर नक्की करायचा कसा, कसं लावायचं चला ते पण बघूया. हे पाणी केसांच्या मुळांना लावायचं आहे आणि केसांच्या वरतीसुद्धा लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही अर्धा तास ठेवून नॉर्मल शॅम्पूने वॉश करू शकता आणि ह्याचा रिझल्ट तुम्ही मला नक्की सांगा.